बऱ्याच वेळेस कुमारी माता जेव्हा आपल्याकडे येतात की ज्या वयामध्ये आपल्याला चांगलं शिक्षण घेऊन मुलींनी आपलं सगळं करिअर करायचं असतं आणि आपली सगळी जी शक्ती आहे ती आपली शक्ती याच्यामध्ये आपल्या अभ्यासामध्ये करिअरमध्ये आपलं आयुष्य डेव्हलप करण्यामध्ये तर ते आपण घालवलं पाहिजे असं मला वाटतं। आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर निश्चितच याचं ज्ञान करून घ्या। नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कटके, स्त्रीरोग तज्ज्ञ। खरं तर आज आपला जो विषय आहे की त्यामध्ये आहे की लग्नापूर्वीचे असुरक्षित सेक्स किंवा संबंध याबद्दल आपण बोलणार आहोत। तसं जर आपण बघितलं की आजकाल लहान मुली म्हणजे ज्या अडोलसंट एज ग्रुपमध्ये ज्या मुली येतात आणि त्यांना पण लैंगिक शिक्षण असणं फार गरजेचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये की त्यांना लक्षात आलं पाहिजे की असुरक्षित जर समजा संबंध ठेवले तर त्यामुळे पाळी आल्यानंतर मुलींना त्याच्यामध्ये गर्भधारणा राहू शकते, तर याचं ज्ञान त्यांना मिळणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर जर कॉन्ट्रासेप्टिव्ह जर नाही वापरलं म्हणजे निरोध वगैरे नाही वापरला तर त्याच्यामध्ये पण चान्सेस त्याच्यामध्ये खूप जास्त असतात। तसं स्त्रियांसाठी पण खरं तर आज आपण बघितलं की जर जे कुमारी मातृत्व असतं तर ह्या मातृत्वाला सामाजिक आपल्याकडे फार त्रास होतो त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये त्यांना नंतर त्याची काळजी घेणं पण अवघड जातं। बऱ्याच वेळेस कुमारी माता जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आम्हाला त्यांच्याकडे म्हणजे मी बऱ्याच वेळेस त्यांना समजावून सांगणं किंवा त्यांना आपल्याकडे त्यांची काळजी घेणं किंवा बऱ्याच वेळेस मुली असतील तर त्यांना आम्ही ऍडमिट करून ठेवतो आणि मग 9 महिन्यानंतर जर समजा गर्भपात होतच नसेल, ती जर समजा वेळ निघून गेली असेल तर मग मात्र त्या मुलींना 9 महिने होऊन डिलिव्हर झाल्यानंतर मग त्यांनी ते मुलं जे आहेत ते आपल्याला अडॉप्शनसाठी देता येतात, त्यांची जर इच्छा नसेल तर। आणि ह्या सगळ्या गव्हर्नमेंट ऑथराइज्ड अडॉप्शन सेंटर्स असतात। तर त्यामुळे खरं तर मला असं म्हणायचं आहे की ज्या वयामध्ये आपल्याला चांगलं शिक्षण घेऊन मुलींनी आपलं सगळं करिअर करायचं असतं, खरं तर मुलींनी शिकावं, खूप शिकावं आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी व्हावं आणि आपली सगळी जी शक्ती आहे ती आपली शक्ती याच्यामध्ये आपल्या अभ्यासामध्ये करिअरमध्ये आपलं आयुष्य डेव्हलप करण्यामध्ये तर ते आपण घालवलं पाहिजे असं मला वाटतं। बऱ्याच वेळेस घरामध्ये आपल्या मुलींबरोबर आईचं नातं हे मैत्रिणीसारखं असलं पाहिजे, त्याच्यामुळे आईने तिला समजावून सांगितलं पाहिजे। बऱ्याच वेळेस चुकीचं ज्ञान मिळतं, बऱ्याच मुलींना माहीत नसतं किंवा की त्यांना गर्भधारणा झालेली आहे आणि त्या इनोसंटली त्याला बळी पडतात। तर अशा वेळेस मला असं वाटतं की हा व्हिडिओ फार महत्वाचा ठरेल। एक तर त्यांना नॉलेज पाहिजे की पाळी आल्यानंतर जर समजा असुरक्षित मुलाबरोबर संबंध ठेवले किंवा पुरुषाबरोबर ठेवले तर मग त्याच्यामध्ये गर्भधारणा होऊ शकते आणि ही गर्भधारणा झाली की मग खूप डिप्रेशन येतं आणि मग आईवडिलांना प्रश्न पडतो की आपण काय केलं पाहिजे। बऱ्याच वेळेस मुली सांगत नाहीत आणि मग चुकीच्या ठिकाणी मग त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि त्याच्यामधून कधी नैराश्यात जातात, कधी चुकून ते टोकाचं पाऊल घेतात। तर आपण तसं ते पाऊल घेतलं नाही पाहिजे आणि आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांना विश्वासात काउन्सिलरकडे जाऊन सांगून आपण निश्चितपणे आपण त्या संकटातून मार्ग काढू शकतो आणि त्या चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात। आणि ह्या जर शिक्षण घेतलेल्या नंतर मग त्या एकदम चांगलं त्यांनी त्यांचं आयुष्य करू शकतात। पण ह्या सगळ्यात महत्वाचा जो एक कणा आहे की ते म्हणजे अज्ञान। अज्ञान म्हणजे ज्ञान नाहीये, ज्ञान नसतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस बळी पडतात। बऱ्याच वेळेस अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये समजा आता रेप सारख्या गोष्टी आहेत की तिथे कुठलीच चॉईस नसते आणि मग त्या चॉईसमुळे नसल्यामुळे आणि तिथे मग त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होतो। अशा गोष्टी वेगळ्या असतात आणि त्या कायद्याच्या दृष्टिकोनातून माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांचा तो गर्भपात करून त्यांना आपण ते मोकळं करू शकतो। तसंच आहे जर समजा
हे तरुण वर्गासाठी झालं, पण कधी कधी स्त्रिया सुद्धा की त्यांनी जर समजा त्यांना जर हे अवॉइड करायचं असेल, टाळायचं असेल, तर त्यांनी एकतर ते म्हणजे लग्नाच्या अगोदर संबंध असावे नसावे हा वेगळा विषय आहे, पण काळजी घेणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कंडोम्सचा वापर करू शकता, की त्याच्यामुळे इन्फेक्शन्स पण होणार नाही. कसं असतं कधी कधी जर समजा आपल्याला त्या एखाद्या दुसऱ्या पार्टनरचं आपल्याला माहित नसतं की त्यांना कुठला आजार आहे का, इन्फेक्शन आहे का, HIV सारखा आजार आहे का, मग त्याच्यामध्ये मग एखादे मोठे आजार पण होऊ शकतात. तर त्यामुळे म्हणजे कंडोमचा वापर करणं किंवा जर समजा काही मुलं आपल्या सुरक्षित पार्टनर बरोबर समजा मुली काही संबंध ठेवत असतील तर मग त्यांनी पिल्स घेणं, तर ह्या काळजी घेणं फार गरजेचे असतात. पण मला असं म्हणायचंय की ज्या वयामध्ये आपल्याला आपलं करिअर करायचं असतं, शिक्षण घ्यायचं असतं, त्यामध्ये मुलामुलींनी भरकटून जाऊ नये, कारण याच्यामधला जो मार्ग असतो नंतर तो खूप अवघड जातो आणि मोठा मुश्किल होतो. मुलांसाठी तर वेगळं आहे, पण मुलींसाठी खूप अवघड जातं. मग त्यांचं परत पुढे शिक्षण होईल किंवा नाही, नैराश्य, किंवा जर समजा गर्भधारणा झाली तर ती बऱ्याच काळ जर समजा राहिली तर ते पाडणं पण कठीण होऊन जातं आणि मग त्याचं डिलिव्हरी, मुलाचा प्रश्न, त्यांच्या घरात राहणाऱ्या जेव्हा जसं जसं पोट वाढायला लागतं तसं तसं त्या घरात राहणाऱ्या आई वडिलांना समाजामध्ये तोंड देणं म्हणजे मुश्किल होऊन जातं आणि मग अशा बाबतीत खूप मोठं संकट येतं. जेव्हा मी स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि तेव्हा मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये असे बरेच पेशंट्स यायच्या, मुली वगैरे, तर त्यांना समजावून सांगून कॉन्सिल करून आम्ही त्यांना ऍडमिट करून घ्यायचो आणि मग 9 महिन्यानंतर मग त्यांची डिलिव्हरी. ज्यांना गर्भपात करणं शक्य आहे नियमात कायद्यात बसून त्यांना त्यांची इच्छा असेल तर ते केलं जायचं, पण कधी कधी ते इतक्या उशिरा येतात की मग आपल्या हातामध्ये काही ते उरत नाही आणि अशा काळामध्ये मग नंतर जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा ते कायदेशीर जिथं रजिस्टर्ड आपलं अडॉप्शन सेंटर आहे तिथे आपण ते केलं पाहिजे. प्रश्न इथे निर्माण होतो की जेव्हा मुली एकदम अडोलसंट एज ग्रुपमध्ये होता आणि पॉक्सो सारखे केस येते, म्हणजे त्याच्यामध्ये कायद्याचं पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर निश्चितच याचं ज्ञान करून घ्या आणि अशा सगळ्या गोष्टींना प्रलोभनाला बळी पडू नका. लग्न केल्यानंतर तुम्हाला तुमचं कुटुंब वाढवण्यासाठी तुम्हाला निश्चितच या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. लग्न झाल्यानंतर जर गर्भधारणा राहिली त्याला सामाजिक एक प्रतिष्ठा निर्माण होते.